खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्याकडील 1.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना खल्लार ठाण्याच्या हद्दीतील दर्यापूर अंजनगाव रोडवरील इटकी फाट्याजवळ बुधवार 21 ऑगस्ट रोजी रात्री 10:15 वाजेच्या दरम्यान घडली आहे। कपिल हिम्मत गुडघे वय 29 राहणार नायगाव बोर्डी तालुका अचलपूर हा भारत फायनान्स बँकेच्या दर्यापूर शाखेत वसुली कर्मचारी आहे। विविध गावातील महिला बचत गटाच्या वसुलीचे काम त्याच्याकडे आहे। बुधवारी बचत गटाची 1,48,532 रुपये वसुली करून रात्री तो दर्यापूरकडे येत होता। दरम्यान इटकी फाट्याजवळ 30 ते 31 वयोगटातील तिघे जण मागून दुचाकीवर आले व त्यांनी रात्रीच्या अंधारात कपिल गुडघेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्याजवळील वसुलीची 1,48,532 रुपये रोख रक्कम, इतर कंपनीचे साहित्य असा एकूण 1,55,532 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। सदर घटनेची तक्रार खल्लार ठाण्यात फिर्यादी कपिल गुडघे याने दाखल केली आहे। तक्रारीवरून अज्ञात तिघांविरुद्ध खल्लार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास ठाणेदार राहुल जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खल्लार पोलीस करत आहेत। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।